यानंतर बातमीपत्रामध्ये पावसासंदर्भातल्या काही बातम्या जाणून घेऊयात। नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेनं 90,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांनी सावध राहावं अशा सूचना दिल्या गेल्या। पालघरमधील मुसळधार पावसाचा डहाणू एसटी आगाराला मोठा फटका बसला। आगारातील डिझेल पंप, गॅरेजमधील साहित्य आणि कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र पाण्यामुळे खराब झाली। कर्मचाऱ्यांनी पार्क केलेलं एक खासगी वाहन सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेलं। नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। परिणामी गोदावरी नदीला मोठा पूर आला। आज सकाळी गोदावरी नदीपात्रात 94,000 क्युसेक क्षमतेनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। देशभर मान्सून सुरू आहे। दक्षिण गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। वलसाडच्या उमरगाम तालुक्यात 16 तासात 43 इंच पावसाची नोंद झाली। नाशिकच्या चांदोरी गावात पुराचं पाणी शिरलं। अनेक घरं आणि दुकानं पाण्याखाली गेली आहेत। नागरिकांचं स्थलांतर सुरू करण्यात आलंय।